नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 60 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, देशामधली पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? देशामधली पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते अहमदाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे? भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 INS अरिहंत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामधील पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरिसाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 ॲसिडिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ॲसिडिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बराक ओबामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 कांझीरंगा अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? कांझीरंगा अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकशिंगी गेंडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण करतात? जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? चले जाव चळवळ ही खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1942 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 भारताने कोणत्या साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली होती? भारताने खालीलपैकी कोणत्या साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1993 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 पंचशील तत्वे 1954 मध्ये खालीलपैकी कोणी अधिकृतपणे मांडली होती? पंचशील तत्वे 1954 मध्ये खालीलपैकी कोणी अधिकृतपणे मांडली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रौलट कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 इंडिया गेट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडिया गेट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फिनलंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 26 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले शहर खालीलपैकी कोणती शहर आहे? पंचगंगा नदीच्या काठावर वसलेली खालीलपैकी कोणती शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मदनलाल धिंगरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिमालय पर्वत रांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र आपल्या ठिकाणी शब्दाचा समास ओळखायचा आहे. महाराष्ट्र आपल्या ठिकाणी शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्मधारय समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 यापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. यापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अनुसया या ठिकाणी शुद्ध शब्द होईल. प्रश्न क्रमांक 19 विहंग आपल्या ठिकाणी शब्दाचा अचूक अर्थ सांगायचा आहे. विहंग या शब्दाचा आपल्याला अचूक अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पक्षी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 5वा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पहिली वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती. पहिली वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रिओ दी जानेरो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 दख्खनच्या पठाराची उंची किती मीटरच्या दरम्यान आहे. दख्खनच्या पठाराची उंची खालीलपैकी किती मीटरच्या दरम्यान आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 300 मीटर ते 900 मीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरील प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरील प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणती नदी ही खच दरेमधून वाहते. खालीलपैकी कोणती नदी ही खच दरेमधून वाहणारी नदी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने राबवले होते. दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने राबवले होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला खालीलपैकी कोणती गती म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला खालीलपैकी कोणती गती म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 परिवलन गती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 हुगळी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते. हुगळी ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहणारी नदी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चंबळ ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते. चंबळ ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वैनगंगा नदीवर खालीलपैकी कोणते धरण आहे. वैनगंगा या नदीवर खालीलपैकी कोणते धरण आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पेंच धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISF खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. CISF हे खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गृह मंत्रालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे घोषवाक्य खालीलपैकी कोणते आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे घोषवाक्य खालीलपैकी कोणते आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संरक्षण व सुरक्षा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर खूपच महत्त्वाच्या बॅच लॉन्च झालेल्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यशाची किल्ली. जे विद्यार्थी PSI STI ASO यांची तयारी करत असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. ही बॅच ऑगस्ट 18 पासून सुरू होणारी बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अकॅडमी 10 हा कोड टाकून तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. दुसरा आहे अभिनव कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर राज्यसेवा एक्झाम. ही पण एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे. ही ऑगस्ट 21 पासून सुरू होणारी बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अकॅडमी 10 हा कोड टाकून तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. दुसरा आहे
कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वाची ही पण एक बॅच आहे. ही बॅच 23 ऑगस्टपासून सुरू होणारी बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अकॅडमी 10 हा कोड टाकून तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. इथं बघू शकता तुम्ही 12 महिन्याचे आपण सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 2 महिन्याची सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळणार आहे. जर 24 महिन्याचे आपण सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 3 महिन्याचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळणार आहे. अतिशय महत्त्वाच्या बॅच अनअकॅडमीवर लॉन्च झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 33. घटनेमधील कोणते परिशिष्ट हे पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये आहे? घटनेमधील खालीलपैकी कोणते परिशिष्ट हे पक्षांतर बंदीच्या संदर्भामधले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 10वे परिशिष्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये केला जातो? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 छायाचित्रण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. कंठस्थ ग्रंथीमधील बिघाड ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? कंठस्थ ग्रंथीमधील बिघाड ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन 121 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. संविधान सभेमध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? संविधान सभेमध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. क्रांतिकारकांनी दिनांक 12 मे 1857 रोजी कोणाला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले होते? क्रांतिकारकांनी दिल्लीचा बादशाह म्हणून खालीलपैकी कोणाला घोषित केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बहादूर शाह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. संपत्तीचा हक्क हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा हक्क आहे? संपत्तीचा हक्क हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा हक्क आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कायदेशीर हक्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. भारतीय नागरिकत्वाचा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? भारतीय नागरिकत्वाचा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1955चा कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. फिफी पॅटचे आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे. फिफी पॅटचे आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल या ठिकाणी योग्य फुल फॉर्म होईल. प्रश्न क्रमांक 41. भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गणेश वासुदेव जोशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फिरोजशाह मेहता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. नागालँड, सिक्कीम व मिझोरम या राज्यामधून प्रत्येकी किती सदस्य लोकसभेवर पाठवले जातात? नागालँड, सिक्कीम व मिझोरम या राज्यामधून प्रत्येकी किती सदस्य लोकसभेवर पाठवले जातात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रत्येकी 1 सदस्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 153 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. संसदेची सर्वात मोठी समिती खालीलपैकी कोणती समिती आहे? संसदेची सर्वात मोठी समिती खालीलपैकी कोणती समिती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंदाज समिती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 48 भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमन कोणत्या वर्षी पारित झाला होता? भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 मुंबईला पाणी पुरवठा करणारा प्रमुख तलाव खालीलपैकी कोणता तलाव आहे? मुंबईला पाणी पुरवठा करणारा प्रमुख तलाव खालीलपैकी कोणता तलाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तानसा तलाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणार्क सूर्य मंदिर भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणार्क सूर्य मंदिर भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये खाणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.